स्टार न्यूज मराठी, नवे पाऊल नवी दिशा. नमस्कार, मी चंद्रकांत जाधव आणि स्टार न्यूज मराठी आपल्या गावात घेऊन येत आहे चर्चा लोकसभेची. आम्ही येतोय, तुम्ही पण या. कोण असावं? चंद्रहार पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील आम्ही ओळखत नाही बाई. संजय काका. नको 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 ते बुडविले पैसे त्यांनी. काय पडू कशाच? उसाच बिल काय भेटली. तुमचं बुडवलंय? होय, वसंतदादांनी ज्या वेळेला पाणीपुरते काम चांगलं केलं, या जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून दिले, त्याच्याबद्दल ते सुद्धा एक नंबरचे उमेदवार आहे असं मान्य करावं लागलं. विशाल पाटील. विशाल पाटील पर्याय नाही त्याला, असं येत आहे. ठाकरे गटात गेले चंद्रहार पाटील. जाऊ दे की कुठे गेलं, जर आम्ही चंद्रहार पाटील किती आहे. काल काय होतं, आज काय होतं ना, आजची परिस्थिती बघायची. चंद्रहार आम्हाला योग्य उमेदवार आहे. आपकी बार चंद्रहार. मोदी सरकार नाही का? नाही मोदी नाही. का? मोदी सरकारच नको. का बरं? ते शेतकऱ्याच्या हिताचंच नाही सरकार. येणारी लोकसभा चंद्रहार जिंकणार आणि चंद्रहारच्या तोडीचा उमेदवार नाही दुसरा कुठला. आणि चंद्रहार पाटील कोरी पाटी आहे, एक स्वच्छ नेता आहे, त्यामुळं सगळ्या मतदारसंघात त्याची आता चर्चाच आहे. चंद्रहार पाटील. चंद्रहार पाटील का पहिलवान नाही का तुम्ही? पहिलवान पण गावचा आहे, कधी गावाला कुठला चान्सच मिळाला नाही. 11वी 12वी सायन्स, नीट, जेई, सीईटी, नाटा अशा सर्व स्पर्धा परीक्षांसाठी नंबर 1 चा पर्याय श्री राजलक्ष्मी रॉयल अकॅडमी ऑफ सायन्स विटा. इथे मिळतो नंबर 1 रिझल्ट, नंबर 1 टीचिंग क्वालिटी, 3D ॲनिमेटेड व्हिडिओ लेक्चर्स, लाईव्ह ऑर्गन बायोलॉजी वर्कशॉप, नंबर 1 इन्फ्रास्ट्रक्चर, AC, डिजिटल क्लासरूम, लायब्ररी, स्टडी रूम, expert lectures from various fields, educational tours, exclusive workshops for personality development, Olympiad exam, फाउंडेशन कोर्स, नीट, जेई, सीईटी अशा एक्झाम्स मध्ये अव्वल येणाऱ्या अकॅडमीच्या विद्यार्थ्यांना मिळते लाखो रुपयांची स्कॉलरशिप. आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी आजच प्रवेश निश्चित करा. सांगली लोकसभेची निवडणूक जाहीर झालेली आहे. भाजपकडून संजय काका पाटील यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे, परंतु अद्याप त्यांच्या विरोधात कुठलाही उमेदवार जाहीर झालेला नाही. परंतु गेल्या वर्षभरापासून ज्या उमेदवारांनी शड्डू ठोकलेला आहे त्याच उमेदवारांच्या गावात आज आपण आलेलो आहोत. पैलवान चंद्रहार पाटील यांच्या बाळवणी गावात या ठिकाणी आपण आलेलो आहोत लोकांची मतं जाणून घेण्यासाठी. लोकांना नेमकं काय वाटतंय हे पाहण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आज आम्ही बाळवणी गावात आलेलो आहोत. पैलवान चंद्रहार पाटील तुमच्या गावची शान आहे, ते आज लोकसभेसाठी उतरलेले आहेत. काय सांगा? काय गावात बोचवा लागणार ना आमच्या गावात. एक कट्टा मतदान चंद्रहार पाटलाला जाईल. काय अजेंडा असेल चंद्रहार दादांच्याकडून? काय भाजपचं काय शेतकऱ्यासाठी कायच नाही ना. शेतकऱ्यासाठी कुठल्याच हिताचं कुठलंच काम नाही भाजपचं. त्यामुळे या टायमाला ठाकरे गटातून चंद्रहार पाटील 100% खासदार होते. अजूनही चंद्रहार दादांची उमेदवारी फायनल नाही. उमेदवारी फायनल आहे, 100% फायनल आहे उमेदवार. आज संध्याकाळपत्र घोषणा होईल, लिस्ट लागल. काय सांगा? मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे आणि आतापर्यंत जे नेते मंडळी आहेत तिने शेतकऱ्याच्या हिताचं काहीच केलं नाही. किंवा संजय काका आजपर्यंत या बावणी गावात मला कळतंय 5 वर्षात काही पाऊस सुद्धा ठेवलेला नाही या बावणी गावात. त्यामुळे आमच्या गावातून तर एकही मतदान कोण करणार नाही त्या माणसाला. आणि सर्वसामान्य घरातून शेतकऱ्याचा मुलगा उभा राहिलाय खासदारकीसाठी, आता त्यांनाच आम्ही मतदान करणार. तर आता घरांदाही राजकारण चालू आहे. ह्याचा मुलगा झाला की त्याचा मुलगा लगेच उभा राहतोय, असलं आता आम्ही चालून देणार नाही. आता नवीन विचाराचा नवीन खासदार होईल. खरं तर बाळवणी गाव म्हटलं तर हे अनिल भाऊंचं गाव बऱ्यापैकी म्हटलं जातं, इथं सत्ता होती. मग काय नेमकं इथं होईल? कसं आहे, आमदारकीच्या बाबतीत भाऊंचा पाठिंबा, भाऊंची कामं आहे ती, त्यामुळे भाऊंना आमचा पाठिंबा कायम असतोय. पण आता हे लोकशाहीच्या ह्याच्यात आम्ही आता दादांनाच मतदान करणार. अजूनही लोकसभेसाठी काही उमेदवार आहेत. विशाल पाटील असतील, स्वाभिमानीकडून महेश घोरपडे असतील, ते देखील रिंगणात आहेत. काय सांगा? आम्हाला बावणे गावातील नागरिक म्हणून पहिल्यांदा असा अभिमान वाटतोय. आमच्यातील एक सर्वसामान्य कुटुंबातील माणूस चंद्रहार डबल महाराज चंद्रहार पाटील दादा यांनी डबल महाराज केसरी म्हणून बाळवणे गावचे अगदी नाव लौकिक केलेलं आहे. त्याचबरोबर त्यांनी जिल्हा परिषदेला सुद्धा मागे रामराजा विरोधात निवडणूक जिंकलेली होती. आता तोच माणूस जर खासदार म्हणून उमेदवार आम्हाला आवडेल आणि आम्ही एक गावातले नागरिक म्हणून मी एक बावणे गावाला पूर्ण सर्वपक्षीय नेत्यांना एक अभिवादन करतोय
की त्यांनी सर्व गटतट विसरून तुम्ही आमदार गेला कुणाचाही नेत्याकडे जावा सगळ्यांनी आपापलं काम करा. पण आता माझं तर स्पष्ट मत आहे असं की नागरिक म्हणून गावात ग्रामसभा घेऊनच असं केलं पाहिजे की सगळ्यांनी आपापल्या नेत्याला सांगून टाकावं, या वेळेला आम्हाला तुम्ही सांगू नका मी ह्या गटाचा आहे मी त्या गटाचा आहे. एकाच चाकोरीतनं भूत व्हायला लागलं नाही पाहिजे भावने गावात. आणि आम्ही सर्व तरुण मंडळी बाळवणे आणि बाळवणे तालुका पंचायत गणात आमच्याकडून आमची तीच अपेक्षा आहे आणि आमचे ते आम्ही प्रयत्न भरपूर करणारच आहे चंद्रराव पाटलांना निवडून आणण्यासाठी. आणि महाविकास आघाडीतून त्यांना उमेदवारी ही 100% फायनल होईल. महाविकास आघाडीतून उमेदवारी फायनल झालेली नाही, परंतु अबकी बार मोदी सरकार असं भाजपनं सांगितलं. काय तुम्हाला वाटतंय? आम्हाला चंद्रहार पाटील निवडून द्यायचं असं आमचं म्हणणं आहे. मग बाकीचं काही नाही. का द्यावा? काय ते आमच्या गावचा नेता आहे म्हणल्यावर ना ते आम्ही देणारच त्याच निवडून. काय सांगाल? यावेळी सामान्य घरातला सामान्य माणूस यावेळी खासदार झाला पाहिजे. प्रत्येक वेळी प्रस्थापित लोक येतात आणि सामान्य मागे पडतात. यावेळी चंद्रहार दादा सामान्य म्हणून खासदार झाले पाहिजे. काँग्रेसचे विशाल पाटील यापूर्वी काँग्रेसचा पालिकेला होता बाळवणी जिल्हा परिषद गट. आता काँग्रेसला जर विशाल पाटलांना तिकीट मिळालं तर काय? अजून ते ठरायचं बाकी आहे. वरच्या लेवलच्या त्या गोष्टी आहेत, पण तिकीट हे चंद्रहार दादांनाच मिळणार. काय मत आहे? चंद्रहार पाटील दोघांची युती जर झाली, आम्हाला वाटतंय की काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी ह्याच एकाच एक लढत दिली तर भाजपचा नक्कीच पराभव होऊ शकतो. आणि चंद्रहार पाटील कोरी पार्टी आहे, एक स्वच्छ नेता आहे, त्यामुळं सगळ्या मतदारसंघात त्याची आता चर्चाच आहे. काय सांगाल दादा? चंद्रहार पाटील काय पहिलवान नाही का तुम्ही? पैलवान पण गावचा आहे, कधी गावाला कुठला चान्सच मिळाला नाही आयुष्यात कुठलाच काय कधी. आणि क्रीडा क्षेत्रात त्याचं भरपूर हे आहे. बाकी इतर काम बैलगाडा वगैरे इकडे तिकडे म्हणजे सगळ्या शर्ती रक्तदानाचं काम केले त्याने. शेतकरी संघटनेचे महेश कराडे देखील आहे की ते का नको? त्याचा नको. आता आम्ही आता कसं शेतकरी आहे ना तुम्ही? शेतकरी असलो तरी बी शेवटी आमचा गावाला आहे, गावाला म्हणून आम्हाला मिळावं. अजूनही या ठिकाणी काही ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, व्यावसायिक आहेत. काय वाटतंय तुम्हाला? मला वाटतंय की चंद्रहार दादाला सगळ्यांनी मत द्यावं. शेतकऱ्याचा माणूस आहे तो, म्हणजे चांगला तो सगळ्यांना समजून हे चालणारा माणूस आहे. आणि सगळ्याला मी म्हणजे विनंती करतो की चंद्रहार दादाला सगळ्यांनी मत द्या, असं माझं एवढं आहे म्हणणं. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर हे गावकरी आहेत, या ठिकाणी या महिला देखील आहेत. यांचे नेमकी मतं जाणून घेऊया. काय वाटतंय त्यांना? लोकसभेची निवडणूक लागल्या, पैलवान चंद्रहार पाटील बाळवणी गावचे उमेदवार आहेत, त्यांनी देखील रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतलाय. काय वाटतंय तुम्हाला, कोण असावे? चंद्रहार पाटीलच असावेत. भाळवणी गावचे सुपुत्र चंद्रहार दादा पाटील यांनाच आम्हाला भाळवणीसाठी खास योग्यवान उमेदवार आहेत अशी आमची अपेक्षा आहे. काय अपेक्षा आहे त्यांच्याकडून? काय व्हावं त्यांच्या? नाही, त्यांनी पहिल्यापासून बी केलेलं आहे, आता पुढेही कार्य करत राहावं अशी आमची अपेक्षा आहे. भाळवणी गावचं त्यांनी भरपूर नाव ह्याला आणलेलं आहे, त्याच्यामुळे इथून पुढे असंच यावेत अशी आमची अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे आपल्या सगळ्याच म्हणण्यापेक्षा देशाचं वैभव, सांगली जिल्ह्याचा हिरा चंद्रहार पाटील, काय बी करून आम्ही त्यांना खासदार करणारच. महाविकास आघाडीकडून जर विशाल पाटलांना तिकीट दिलं तर काय करणार? महाविकास आघाडीकडून अजून ते फायनल व्हायचं आहे. फायनल झाल्यावर त्याच्यावर काय निर्णय घेऊ की आपण, पण 100% चंद्रहार पाटील खासदार होतील थोडी गॅरंटी आहे. अबकी बार चंद्रहार. काय वाटतंय? चंद्रहार पाटील कुठे निघालाय? निघालं पाणी खंडोबाला. होय, चंद्रहार दादा का? चंद्रहार दादा काय आता ते हे करते ना जरा आमच्यासाठी, काय महाराष्ट्रासाठी, गोरगरिबासाठी आमचा त्यांच्यावर विश्वास आहे. लोकसभा निवडणूक लागले, काय वाटतंय तुम्हाला? काय वाटतं मी चांगली गोष्ट आहे, चंद्रहार पाटील चांगला आहे. उमेदवार आमच्या गावचाच आहे. विशाल पाटील पण आहेत, महेश खराडे पण आहेत. कसं झालंय आता पक्षीय राजकारण सगळ्या देशाचं राज्याचं सगळं बदललेलं आहे. वैयक्तिक
ज्या वेळेला जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने आपण बघू काय करायचं असंच म्हणावं लागेल आता. भाजपकडून संजय काका उमेदवार हो जाहीर झाले झाले बरोबर आहे. तुमचं काय मत आहे? आमचं मत काय आहे नाही, वसंतदादांनी ज्या वेळेला पाणीपुरवठ्याचं काम चांगलं केलं, या जिल्ह्याला पाणी उपलब्ध करून दिले, त्याच्याबद्दल ते सुद्धा एक नंबरचे उमेदवार आहे असं मान्य करावं लागलच. विशाल पाटील. विशाल पाटील पर्याय नाही त्याला, असं एक आहे. पुढं बोला. शेतकरी संघटनेकडून महेश कराडे आहेत. असू दे, संघटनात्मक राजकारण जे राज्यात चाललेलं आहे ते अतिशय मोलाचं चाललंय, पण तिची कॅटेगरी ठरलेली आहे. ज्यानं आनंद उपकार ह्या राज्यावर केले, देशावर केले, जिल्ह्यावर केले, आमच्या गावावर केलं, त्यांचा उपकार फेडणं आद्य कर्तव्य आहे. म्हणून यासाठी विशाल पाटील अतिशय महत्वाचा माणूस. गावचा उमेदवार पैलवान चंद्रराव पाटील हे देखील ठीक आहे, बरोबर आहे. जशी परिस्थिती निर्माण होईल त्या पद्धतीने आपण बघू काय करायचं. पाटील का बरं? आता माझ्या एरियाला माझा पहिलवान आहे आमचा. पैलवान आहे. मग काय 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 वाटतंय तुम्हाला? काय नाही, आनंद वाटतोय. कोण असावं? चंद्रहार पाटील. विशाल पाटील. विशाल पाटील आम्ही ओळखत नाही बाई. संजय काका. नको नको नको, ते बुडविले पैसे त्यांनी. काय पडू कशाच? ऊसाचं बिल कळी बिकली. तुमचं बुडवलंय? होय. नको आहे संजय काका. नको नको नको. महेश खराडे पण आहेत की शेतकरी संघटनेचे. ती पण माहित नाही आम्हाला, फक्त ही चंद्रहार पाटीलच माहित आहे. लोकसभा निवडून आले तर चंद्रहार पाटलाला तिकीट मिळावं अशी आमची इच्छा आहे. महाविकास आघाडीकडून जर विशाल पाटलांना मिळालं तर चंद्रहार पाटलांना उभं राहावं. अपक्ष राहावं. हो, मग त्याला आम्ही निवडून देऊ काय. अनिल भाऊंचं आणि यापूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता बाळवणी जिल्हा हो, परिषद. काय ते उद्धव ठाकरेंचं होतं ते उबाटा गटाचा काय. हा. पण आता त्याने आता हे केलेलं आहे काय ती काय शिंदे गटात गेले. शिंदे गटात गेली. तरी आमचा चंद्रहार पाटील कामाचा माणूस आहे. हे त्याला तिकीट मिळावं अशी इच्छा आमची आहे. त्याला आम्ही निवडून देऊ सगळ्यांनी काय. येणारी लोकसभा चंद्रहार जिंकणार आणि चंद्रहारच्या तोडीचा उमेदवार नाही दुसरा कुठला. आणि कोणी जरी उभा राहिले तर कोणाचं काय जमणार नाही. चंद्रहार पाटलांचा विजय हा 100% निश्चित आहे. संजय काका तर म्हणते ते एकतर्फी विजय होईल चंद्रावर आल्यावर. ते आता कळेल की निकाला दिवशी कळेल. एकतर्फी होईल का काय कसा होतील निकाल दिवशी कळेल ते. पण अजून महाविकास आघाडीकडून चंद्रावरना उमेदवारी जाहीर झालेली नाही. जाहीर झालेली आहे उमेदवारी. त्यांच्या पुढे दुसरा पर्याय नाही का चंद्राशिवाय. आणि ते करू शकत नाही. ते चंद्रहारला केलं तर त्याची सीट निवडून येईल, नाही तरी त्यांना त्यांच्या लक्षात आहे ते सगळं. काय वाटतंय? चंद्रहार पाटील का बरं? येणारच, पहिलवान आहे ना, पैलवान असले होते 100% येणार. राजकारणात सक्रिय आहेत आता. एक नंबर आहेत चक्री. काय अपेक्षा आहे? काय अपेक्षा आहे? 100% निवडून येणार ही अपेक्षा. त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे? त्यांच्याकडून अपेक्षा भरपूर आहेत, ते आता निवडून आल्यानंतर अपेक्षा व्यक्त करायची. मामा, लोकसभा निवडणूक लागली आहे, काय सांगाल? चंद्रहार पाटलाला निवडून आणायचं आम्हाला. उमेदवारी त्यालाच मिळावी. काम करणारा तडफदार नेता आहे, खमक्या आहे, त्याला निवडून आणायचं आम्हाला. बाळवणी जिल्हा परिषद गट हा पूर्वी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. आता अनिल भाऊंचं देखील वर्चस्व आहे. आता ठाकरे गटात गेले चंद्रहार पाटील. जाऊ दे की कुठे गेलं तर आम्ही चंद्रहार पाटील किती आहे, बाकीच काय आम्हाला माहित नाही. काल काय होतं, आज काय होतं ना, आजची परिस्थिती बघायची. चंद्रहार आम्हाला योग्य उमेदवार आहे, योग्य उमेदवार आहे आम्हाला. फायनल करा साहेब तुम्ही. हा फायनल करा असं सांगितलेलं आहे. दादा काय सांगाल? पैलवान ही सगळ्याला सांभाळून घेण्यासारखं आणि योग्य मार्ग देण्यासारखं असं त्यांचा विचार आहे. योग्य मार्ग असं तेच देणार. आणि कामाचा माणूस आहे, तरुण माणूस आहे आणि हुशार आहे. योग्य सल्ला देणार आणि योग्यच काम करणार. कुणाला रुतायसारखा माणूस नाही, एक नंबर माणूस आहे. महाविकास आघाडीकडून जर विशाल पाटलांना तिकीट मिळालं तर काय भूमिका असेल तुमची? नाही, त्यांच्या कामावर राहायची शेवटी. कोणाच्या? पैलवानच्या दोन्ही पक्षाच्या. काम ज्याचं चांगलं आहे त्याच्या मागे लोक सामान्य माणसं जास्तच राहतात. मामा काय वाटतंय? या पुढे या, पुढे या. आपकी बार चंद्रहार. मोदी सरकार नाही का? नाही मोदी नाही. का? मोदी सरकारच नको. का बरं? हे शेतकऱ्याच्या हिताचंच नाही सरकार, आणि शेतकरी विरुद्ध आहे सगळं मोदीचं काम. पेन्शन दिले तुम्हाला? कुणाला पेन्शन? आमचं वडिलांचं वय झाले 85,
अंगठ उठत नाही ते आकडा ही उठत ना, त्यामुळे आमची पेन्शन पण सरकारनं बंद केली आणि जीएसटी आमच्याकडनं आम्ही 1 लाख रुपयाची जर लागवड घेतली तर आमचं 18,000 रुपये ती सरकार खाते. 18% जीएसटी जाते आणि ते सगळे पैसे तीच खाते ती आणि तीच पैसे आम्हाला फिरवून देते ती. आणि इकडे गॅस काँग्रेसच्या काळात किंवा ह्यांच्या काळात होता पहिल्या शिवसेनेच्या काळात 400 रुपये 600 रुपये हिने दर केलाय. आता पहिल्यांदा 1200 केला, आता 800 वर आणला. 900 होता, 905 वरनं 805 वर आता काहीतरी आणला असं करते. अजून आम्ही घेतलेला नाही बाटला, पण दर त्या कडाक्याचं नुसतं करायचं ठरवलं तिने. पण परत एकदा इलेक्शन झालं की आमच्या युरियाच्या पोतावली सकट ही मोदी सरकार सबसिडी काढून आम्हाला 2100 रुपयाला देईल पोत. मग ती नुसती युरियाच्या पोतवली सकट आम्हाला सबसिडी दिली तिने माघारी, तरी आमचं ती 6,000 रुपये किंवा 12,000 रुपये देणार आहे ती आम्हाला परवडणार नाही. कारण एका शेतकऱ्याला कमीत कमी ती 6 पोती 8 पोती 10 पोती युरिया लागतो. याने आता सगळ्या खतावलं तिने जीएसटी पूर्ण ही करून टाकल्या सगळ्या ह्याच्यावनी. DAP पोटॅश सल्फेट वर सगळ्यांनी तिने ही लावलेली जीएसटी लावलेली असल्यामुळे ते आम्हाला शेतकऱ्याला ती मोदी सरकारच नको आहे. काय प्रतिक्रिया आहे तुमच्या कशाच्या निवडणुकीबाबत? लोक अजून लांब आहे ती, गावचा उमेदवार आहे की हाय बरोबर आहे, पण अजून लांब आहे ना. काय वाटतंय उभं राहिला तर? काय चांगली गोष्ट आहे, पण लांब आहे अजून इलेक्शन, त्यामुळे काही आता त्याच्यावर चर्चा करण्यात काय अर्थ नाही. विशाल पाटलांना आता तिसऱ्यांदा उमेदवारी देणं चुकीचं ठरेल. अगोदर विशाल पाटलांना उमेदवारी दिली, त्यांचा पराभव झाला. परत प्रत्येक पाटलांना दिली, त्यांचाही पराभव झाला. शिवाय विशाल पाटलांनी उमेदवारी गेल्या वेळेला स्वाभिमानी पक्षातून शेतकरी स्वाभिमानी पक्षातून मिळवली होती. त्यामुळे आता काय त्यांचा हक्क तसा नाही असं आम्हाला तर वाटतंय. म्हणून आमचं म्हणणं आहे की चंद्रराव पाटलांना उमेदवारी द्यावी, त्यांना मिळावी. आणि देशात 1 नंबर राष्ट्रकुल आखाडा त्यांनी विट्यात बांधायचं चालू आहे. काय कुठलं राजकीय बळ नाही, कुठली आर्थिक संस्था नाही किंवा काय नाही, तर सुद्धा ते झटतात. बावणे गावात आमच्या तिथं मरिमेचं मंदिर आहे, सो खर्चाने त्यांनी 20 लाख रुपये घालून मरिमेचं मंदिर बांधले. सय्यद राजा सय्यद बादशाहसाठी त्यांनी प्रवेशद्वार केलेला आहे. बैलगाडा शर्यत देशात 1 नंबर बैलगाडा शर्यत, हिंद केसरी बैलगाडा शर्यत त्यांनी भरवली. अजून बऱ्याच रुस्तुमे हिंद केसरी त्यांनी भरवलं. रक्तदान शिबिर झालं, अख्ख्या जिल्ह्यात रक्तदान शिबिर त्यांनी भरवलं होतं. तर सर्वसामान्य जनता त्यांच्या पाठीशी गावात येईल आणि 25 वर्ष ठाम राहील. तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की ह्या बाळवणीकरांच्या प्रतिक्रिया होत्या. विशाल पाटील यांना तिसऱ्यांदा जर उमेदवारी दिली तर ती चूक ठरेल. चंद्रराव पाटील यांना उमेदवारी द्यावी असं बाळवणीकरांनी या ठिकाणी मत व्यक्त केलेलं आहे. कॅमेरामॅन रोहित सोबत चंद्रकांत जाधव, स्टार न्यूज मराठी, बाळवणी, विटा. आपल्या परिसरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी स्टार न्यूज मराठी YouTube चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.